माझ्यावर काय परिणाम होतो हेही ध्यानात येईल. आमच्या नात्यातल्या एका सेवानिवृत्त मॅजिस्ट्रेटकडून असे कानावर आले, की तिरुनवेलीपासून जवळच ताम्रपर्णी नदीच्या काठी पोट्टालपुथुरू या खेड्यामध्ये एक दर्गा असून त्यामध्ये पादुकांची प्रतिष्ठापना केलेली आहे. लोकांची अशी श्रद्धा होती, की त्या पादुका महान सुफी संत अब्दुल कादिर गिलानी यांच्या आहेत. कादरिया परंपरेमधील काही सुफी फकीर त्या ठिकाणी वास्तव्यासही होते. मला आणखी असेही समजले, की या ठिकाणापासून जवळच जंगलांमध्ये असलेल्या टेकडीवर एका गुहेमध्ये अज्ञात एका संतांची कबर असून हे सुफी फकीर त्या ठिकाणी वरचेवर जात येत असत. काही ठराविक रात्री अलौकिक असे चैतन्य आत्मे त्या गुहेत प्रकट होत असतात, अशी अफवाही कानावर पडली होती. कोटालपुथूर हे माझे गंतव्यस्थान म्हणून मी नक्की केले. त्रिवेंद्रमपासून ते फार दूर नव्हते. बसच्या तिकिटापुरते व पुढे काही दिवस पुरतील एवढे पैसे माझ्याकडे होतेच. नागरकोइलला जाणारी बस पकडून मी तेथे पोहोचलो. तेथून दुसरी बस करून तिरुनवेली मार्गे संध्याकाळी मी पोट्टालपुथुरू येथे जाऊन पोहोचलो. तेथून दुसरी बस पकडली. एक पांढरा सदरा, पांढरे धोतर व गळ्यात एक पांढरा पंचा. एवढेच काय ते कपडे माझ्या अंगात होते. मी कोठे चाललो आहे याची घरच्यांना मात्र जराही कल्पना नव्हती. ज्या सुफी मंडळींविषयी मी ऐकून होतो, त्यांना पोट्टालपुथुर येथे पोहोचल्यावर शोधून काढायला मला वेळ लागला नाही. मशिदीला लागून असलेल्या दर्ग्यापासूनच जवळ या परंपरेमधील प्रमुख शेख व इनामदार यांचे निवासस्थान होते. ही पांढऱ्या रंगात रंगवलेली मोठी इमारत आहे, असे मला सांगण्यात आले होते. शेख साहेबांच्या बंगल्यात मी पोहोचलो व थोड्या प्रतीक्षेनंतर मला त्यांच्या समोरच नेण्यात आले. आश्चर्याचा मला मोठा धक्काच बसला. पांढरा सदरा आणि पांढरी तुमान या वेशात ते अगदी साधे वाटत होते. मध्यमवयीन, गोरे, काळी दाढी, काळे केस असे एकदम साधे व्यक्तिमत्व होते. पागोटे किंवा टोपी सुद्धा त्यांच्या डोक्यावर नव्हती. त्यांच्या खुर्चीच्या मागे भिंतीवर अंगात हिरवा डगला, डोक्यावर केशरी पागोटे व लांब दाढी असा ठसठशीत व्यक्तिमत्वाच्या एका माणसाची तसबीर होती. त्या चित्राकडे मी बघत आहे हे पाहून माझे वडील असे ते म्हणाले. काही विषयांवर आमच्या थोडी औपचारिक स्वरूपाची चर्चा झाली. पण 2 कारणे सांगून मला सुफी परंपरेमधील दीक्षा द्यावी, ही माझी विनंती त्यांनी अत्यंत नम्रपणे नाकारली. एक कारण हे, की दीक्षा वयाची 40 वर्षे पूर्ण झाल्यावरच देण्याची पद्धत होती. व दुसरे महत्त्वाचे कारण हे, की सुफी माणूस प्रथम सर्वार्थाने आणि सर्वांगाने जीवनाचा अनुभव घेत असतो. त्यासाठी वैवाहिक जीवन असणे अत्यंत अत्यावश्यक असते. मी अविवाहित असल्यामुळे या दीक्षेसाठी मला अजून थांबणे गरजेचे होते. दीक्षाविधी झालेला नसूनही माझ्याशी सुफी परंपरेविषयी चर्चा करण्यास त्यांची काहीही हरकत नव्हती. मशिदीला लागून शिष्यांसाठी असलेल्या झोपायच्या हॉलमध्ये झोपण्याची माझी इच्छा त्यांनी जरा नाखुशीनेच मान्य केली. जेवण मात्र मी त्यांच्याबरोबरच घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जेवणानंतर मी मशिदीत गेलो. रात्री चांगली गाढ झोप लागली. पहाटेच्या नमाजाच्या हाकेला मुझेन म्हणतात. ती ऐकून मी उठलो. जरी नमाज वगैरे कर्मकांडात माझा फारसा विश्वास नव्हता, तरी जमलेल्या मंडळीत मी सहभागी झालो आणि वज्रासनामध्ये ध्यानस्थ झालो. मशिदीच्या छपरांमध्ये राहणाऱ्या कबुतरांच्या घुमण्याची साथ सोबतीला होती. नंतर शेख साहेबांबरोबर मी नाश्ता केला. नंतर कादरिया परंपरेमधील काही फकीर मंडळींशी आणि माझी भेट झाली. त्यांचा पोशाख सुफी परंपरेनुसार असून शेख साहेबांच्या पोशाखापेक्षा तो वेगळा होता. प्रत्येकाच्या डोक्यावर केशरी रंगाचे पागोटे आणि लांब वाढलेल्या दाढ्या होत्या. सर्वांची माझी ओळख करून देऊन शेख साहेबांनी त्यांना आदल्या दिवशी आमच्यात झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली. दुपारच्या जेवणाच्या वेळेला परत शेख मला भेटले. सुफी तत्वप्रणाली आणि चालीरीती यांच्याबद्दल त्यांच्याकडून बरीच माहिती मला मिळाली. कस्फ अल मेहजूब म्हणजे बुरख्याआड असलेल्यांचे प्रकटीकरण या अली हुजीविरी यांनी लिहिलेल्या सुफी शिकवणीविषयीचे इंग्रजी भाषांतर आणि सुफी हे सरदार इक्बाल अली शहा यांचे पुस्तक अशी 2 पुस्तकं त्यांनी मला वाचायला देऊ केली. वेळ एकंदर चांगला चालला होता. दिवसा आणि रात्री माझे ध्यानही व्यवस्थित चालू होते. जेवणही उत्तम होते.
7 दिवसानंतर त्या गुहेकडे जाण्याचा मी विषय काढला व त्या ठिकाणी मी कसे जायचे याची चौकशी केली. त्यांनी मला रस्ता सांगितला, पण तेथे एकटे जाण्यास मात्र त्यांनी हरकत घेतली. ते सांगू लागले, "घनदाट अशा या जंगलातून ही वाट असून चित्त्यांचाही तेथे वावर असतो. तेथे सापडायला सुद्धा ही वाट कठीण होती." मग हलका नावाच्या जमातीमधील एक वरिष्ठ माणूस इब्राहिम यांना माझ्याबरोबर पाठवण्याची त्यांनी व्यवस्था केली. हनुवटीवर छोटीशी दाढी असलेला तो माणूस चांगला उंचापुरा होता व तो गुहेतही बऱ्याचदा जाऊन आलेला होता. त्याने साथीला एक काळाकुट्ट, धष्टपुष्ट पण बुटका माणूस पण बरोबर घेतला. त्याचे नाव हसन होते. तो फार कमी बोलणारा होता. एक दिवस दुपारची बस पकडून आम्ही तासाभरात एका आडबाजूच्या खेड्यात जाऊन पोहोचलो. शेख साहेबांचे म्हणणे अगदीच योग्य होते. जंगल खूपच घनदाट होते आणि बरोबरीच्या साथीदारांना कित्येक वेळा झाडे-झुडपे जंगल छाटत खूपच वाट मोकळी करावी लागत होती. काळ्या जादूमध्ये तरबेज असलेल्या आदिवासी लोकांच्या दैवतांच्या भयानक वाटणाऱ्या मूर्ती तिथे जागोजागी दिसत होत्या. कित्येक ठिकाणी वनदेवतेंना बळी म्हणून अर्पण केलेल्या प्राण्यांची मुंडकी जागोजागी विखरलेली दिसत होती. एकंदरीतच सगळा प्रकार भयावह होता. तिन्ही सांजेच्या सुमारास आम्ही टेकडीवर जाऊन पोचलो. तेथून गुहेपर्यंत जाणाऱ्या दगडात कोरून ठेवलेल्या पायऱ्या चढून 10 मिनिटात आम्ही गुहेपाशी पोहोचलो. आता अंधार पडू लागला होता. हसन लाकूड फाटा गोळा करू लागला. तेवढ्यात मी गुहेत एक चक्कर मारून आलो. गुहा छोटीशीच असली ना, तरी सुद्धा नुकतीच कोणीतरी झाडलोट केल्याप्रमाणे एकदम स्वच्छ होती. गुहेच्या तोंडाशीच एक कबर होती. तिथे सतत भटकत राहणारे सुफी संत मलंग बाबा यांची ती असल्याचे इब्राहिम साहेबांनी मला सांगितले. मग कबरीपुढे अगरबत्ती लावून डोळे मिटून त्यांनी प्रार्थना केली. इतक्यात गुहेसमोरच्या सपाट जागेत हसनने जाळ पेटवला. जवळच वाहणाऱ्या एका झऱ्यामधून त्याने पिण्यासाठी पाणी भरून आणले. माझ्या साथीदारांनी कापडी पिशव्यांमधून काही सामान आणले होते. चिंच, कांदा, किसलेले ओले खोबरे यांची तिखट मीठ घालून हसनने चटणी करून ठेवली व तो विस्तवावर रोट्या भाजू लागला. हातपाय चेहरा धुवून मी व इब्राहिम साहेब थोडा वेळ ध्यानस्थ बसलो. आम्ही तिघांनी बसून एकत्र जेवण केले. जोरदार लागलेल्या भुकेमुळे ते साधेसेच जेवण एकदम रुचकर लागत होते. जेवणानंतर इब्राहिम साहेब आणि हसन यांनी आपल्या एकताऱ्या बाहेर काढल्या. त्यांच्या साथीवर परमेश्वराला भेटण्याच्या अतीव इच्छेने व प्रेमरसाने परिपूर्ण अशी उर्दू भाषेतील 2 भजने त्यांनी म्हटली व त्यांनी बरोबर आणलेल्या चटया अंथरल्या. आम्ही त्यावर आडवे झालो. बाजूची शेकोटीही अजून चांगली पेटली होती. धगधगत होती म्हणजे. झोपायच्या आधी इब्राहिम साहेब म्हणाले, की "रात्री आम्हा दोघांशिवाय जर तुला कोणी उठवले ना, तर लगेच मला जागे कर. अंधारामध्ये जंगलात घुसण्याची चूक अजिबात करू नको. आणि लघवीसाठी वगैरे रात्री जाग आली, तरी या सपाट जागेच्या बाहेर जराही जाऊ नकोस." हे सगळे ऐकल्यावर भीतीमुळे मला जरा वेळ झोपच लागेना. पण गार वारा आणि दिवसभराचे श्रम यामुळे लवकरच मला झोप लागली. किती वेळ झोपलो हे मला काही आठवत नाही. पण पहाटेच्या सुमारास कोणीतरी माझा उजवा हात ओढत आहे, असे जाणवून मी जागा झालो. मनात पहिला विचार आला, की एखादे जंगली श्वापद माझी बोटे चावू पाहत असेल. मी वळून बघितले, तर ते जे काय मला दिसले, त्यामुळे भीतीमुळे मी जागच्या जागी थिजून गेलो. भयाने माझे केस ताठ उभे राहिले. एक झाडू खाकोटीला मारलेली, तोंडाचे बोळके असलेली, दुःखी चेहऱ्याची जख्ख म्हातारी चेटकी माझ्या बाजूला बसली होती व तिच्या हडकलेल्या बोटांनी माझा उजवा हात ओढत ती पुटपुटत होती, "मुला, ये चल माझ्याबरोबर. मी एक फार मोठी आजारी म्हातारी असून मला मदत कर." इब्राहिम साहेबांची सूचना मला तात्काळ आठवली व जाणवले, माझ्या बाजूलाच झोपलेल्या त्यांना मदतीसाठी हलवून जागे करण्यासाठी मी माझा डावा हात जराही हलवू शकत नाही. माझा आवाज आणि सर्व शरीरच जणू बधीर झाले होते. एक भयानक अशी अवस्था होती ती. सडलेल्या मांसाची दुर्गंधी नाकाला जाणवत होती. माझे डोळे बंद करून शेवटचा एक आगतिक प्रयत्न करण्याचे मी ठरवले. मी माझ्या अनाहत चक्रावर लक्ष केंद्रित करून डोळ्यापुढे आणले, की चमचमणारी एक रुपेरी शलाका
त्यामधून बाहेर पडत आहे व मदतीच्या अपेक्षेने ती इब्राहिम साहेबांच्या दिशेने जात आहे. आणि काय आश्चर्य! जमून गेले. माझ्या डाव्या बाजूने ओरडण्याचा मोठा आवाज आला. इब्राहिम साहेबांनी माझ्या दिशेने एकदम झेप घेतली. शेकोटीमधून एक जळणारे लाकूड त्यांनी हातात घेतले व जे काही मला दिसत होते व बहुतेक ते त्यांनाही दिसत असावे, त्या दिशेने धरून मोठ्या आवाजात तामिळमध्ये काही मंत्र म्हणण्यास त्यांनी सुरुवात केली. समोर जे काही दिसत होते ते अदृश्य झाले आणि माझी गोठलेली अवस्थाही संपुष्टात आली. हसनही उठून बसला व घाबरलाही होता. ते काय होते म्हणून मी विचारले, तर इब्राहिम साहेब मला एवढंच म्हणाले, "काही अशरीर अशा जंगलातही दुष्ट शक्ती असतात." नंतर पहाटे उठून हातपाय धुवून ध्यान केले व आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. खरे म्हणजे मला तिथे 2 रात्री काढायच्या होत्या. पण त्या रात्रीच्या भयानक अनुभवामुळे मी तो विचार सोडून दिला. इब्राहिम साहेब व हसन यांच्याबरोबर मी परत यायला निघालो. नंतर पोट्टालपुथुरू येथे 1 दिवस राहून मी इनामदारांचा निरोप घेतला. बस पकडली व संध्याकाळी मी त्रिवेंद्रमला पोहोचलो. स्थानिक बसचे तिकीट काढण्यासाठी आता खिशात एक दमडाही नसल्यामुळे घरातून निघताना नेसलेल्या कपड्यानिशीत चालत-चालत घरी येऊन पोहोचलो. माझे कपडे खूपच मळले होते व दाढी वाढल्याने मी सर्वार्थाने एक चक्रम माणूस दिसत होतो. सर्वात प्रथम आईशी माझी भेट झाली. मला पाहताच मिठी मारून ती रडायला लागली. आता माझ्या खोलीत येऊन माझ्याशी पुन्हा खेळता येईल या विचाराने माझी छोटी बहीण मात्र आनंदून गेली होती. माझ्या दुसऱ्या बहिणीने जरी वरपांगी काही दर्शवले नाही, तरी मला पाहून तिलाही आनंद झाला आहे, हे मला जाणवले. नंतर पुढे जवळ महिनाभर माझे वडील माझ्याशी एकही शब्द बोलले नाहीत. पण अखेरीस तेही निवळले व बोलू लागले. नुकतेच चंद्रविलास नावाच्या नवीन घरामध्ये आम्ही राहायला गेलो होतो. आता वरच्या माळ्यावर जाऊन मी बऱ्याचदा ध्यानस्थ बसू लागलो होतो. ध्यानावस्थेत मला बरेच रोमहर्षक असे वेगवेगळे अनुभव येऊ लागले होते. घरापासून दूर राहण्याचा अनुभव आता माझ्या गाठीशी होताच. माझ्या कुटुंबापासून व मित्रमंडळींपासून भावनिक दृष्टीने स्वतःला मुक्त करण्याची स्वतःच स्वतःवर लादून घेतलेली परीक्षा मी चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो होतो. आता दूरवर त्या हिमालयात जाण्यासाठी मी आसुसलेला होतो. दिवसेंदिवस ती हिमालयाची हाक मला अधिक स्पष्टपणे ऐकू येऊ लागली होती आणि मी एका योग्य संधीची वाट पाहत होतो. कॉलेजच्या परीक्षेच्या फीसाठी मला पैसे मिळाले व त्या स्वरूपात ही संधी अचानक माझ्याकडे येऊन उभी राहिली. माझ्या मनाने ठरवले, की या परीक्षेपेक्षा सुद्धा मला जास्त महत्त्वाच्या वाटणाऱ्या दुसऱ्या परीक्षेसाठी मी हे पैसे वापरावेत. माझ्या या दूरच्या प्रवासाची ज्याला पूर्ण कल्पना होती, तो म्हणजे माझा मित्र रणजित. यानेही पैशाची यानेही पैशां पैशाची आणखी थोडी भर घातली व मी निघायला सज्ज झालो. पुढचं प्रकरण आहे हिमालयाकडे. फेब्रुवारी महिन्यातील फेब्रुवारी महिन्यातील एका संध्याकाळी मी चेन्नई एक्सप्रेसमध्ये चढलो व माझी हिमालय सफर सुरू झाली. मी वयाची 20 वर्ष पूर्ण करण्याच्या मार्गावर होतो. त्या काळामध्ये चेन्नईला पोहोचण्यासाठी 24 तासाहून अधिक जास्त वेळ लागत असे. बद्दल बोलण्याचे शक्यतोवर मी टाळत होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गाडी इग्मोर स्टेशनमध्ये जाऊन पोहोचली. माझ्या आईचे वडील चेन्नई येथे राहत असल्याने व सुट्ट्यांमध्ये मी 3 वेळा तेथे येऊन गेले असल्यामुळे मला तेथील बऱ्यापैकी भाग माहीत होता. चेन्नईमधील बस व्यवस्था अत्यंत उत्तम होती व थिऑसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन, कपालीश्वर मंदिर वगैरे ठिकाणी कसे जायचे ते मला चांगलेच माहिती होते. पण सर्वप्रथम मला हिमालयात जाण्यासाठी दिल्लीचे तिकीट काढायचे होते. मग मी इग्मोर स्टेशनपासून चेन्नई सेंट्रलचे बसचे तिकीट काढले व एका दिवसानंतरचे सेकंड क्लास स्लीपरचे दिल्लीचे तिकीट काढले. त्यानंतर जवळचेच एका स्वस्तातले हॉटेल शोधून मी आत शिरलो. त्या हॉटेलच्या माझ्या खोलीत जाऊन अंघोळ केली. कपडे बदलून मसाला डोसा खाऊन आलो. त्यानंतर कॉटवर पडून मी ध्यान करायला सुरुवात केली. दमल्यामुळे मला लगेचच झोप लागली.
मग दुसरा दिवस मी रामकृष्ण मिशन, कपालेश्वर मंदिर, थिऑसॉफिकल सोसायटी या ठिकाणांना भेट देण्यात वेळ घालवला. जे कृष्णमूर्तींचे जीवन व त्यांची शिकवण यांच्याविषयी मी वाचलेच होते. थिऑसॉफिकल सोसायटी बरोबरचे सर्व संबंध त्यांनी आता सोडून दिलेले होते. या क्षेत्रातील थोरथोर मंडळींचे केवळ कल्पनेतल्या भरारी मारणारे असे वर्णन करून स्वतःपुरते त्यांना बाद करून टाकले होते. ते काहीही असले तरी माझे स्पष्ट मत होते, की अध्यात्मातील थोर लोक या ठिकाणी आहेत व पूर्वीही होते. मागे एकदा मी समुद्रकाठी असलेल्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या प्रशस्त परिसराला भेट दिली असता मला प्रकर्षाने काहीतरी अस्तित्व व अतीव शांती अनुभवास आली होती. या खेपेला एका वडाच्या झाडाखाली असलेल्या एका बाकड्याखाली मी बसलो होतो व अथांग स्तब्धतेच्या खोलवर अशा एका जाणीवेने मला व्यापून टाकले. ती जाणीव माझा धीर वाढवणारी, प्रोत्साहन देणारी होती व हे जे साहस करायला मी निघालो होतो, त्या विषयातील चिंता व संदेह दूर करणारी अशी मला ती वाटू लागली होती. नंतर मी मोतीबाबा नावाच्या एका प्रसिद्ध सुफी संताच्या समाधीचे दर्शन घेतले. संध्याकाळी हॉटेलवर परतलो. खूप भूक लागली होती. मी दाक्षिणात्य पद्धतीचे जेवून आलो आणि कपडे बदलले. स्वामी विवेकानंदांच्या संपूर्ण साहित्यापैकी बरोबर घेतलेल्या दुसऱ्या खंडामधील काही भाग वाचला व नंतर मी ध्यानाला बसलो. ध्यानात असताना हृदयात जो रुपेरी प्रकाश मला नेहमी दिसत होता, एक त्या दिवशी ग्लास स्टूल आणि पाणी टाकला बरं. ध्यानात असताना हृदयात जो रुपेरी प्रकाश नेहमी मला दिसत असे, तो त्या रात्री पहिल्यांदाच केशरी दिसू लागला. नंतर तो जांभळट झाला. त्या जांभळ्या गोलाचे नंतर 2 भाग होऊन एकामध्ये मला हिमालयाचे दर्शन होऊ लागले. एका हिमशिखराच्या पायथ्याशी, एका गुहेच्या तोंडापाशी कोणीतरी उभे आहे असे मला दिसू लागले. ते कोण उभं आहे हे मात्र मला दिसत नव्हते. ते सर्वच फार धूसर असे दिसत होते. मला एकदम जाणवले, की मला कोणीतरी एका वेगळ्याच आणि विचित्र वाटणाऱ्या नावाने हाक मारत आहे. या सर्वाचा मला काहीच अर्थ लागत नव्हता आणि नंतर लवकरच मला पुन्हा झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नवी दिल्लीच्या नवी दिल्ली एक्सप्रेसच्या 3 टायर डब्यामध्ये बसलो. फारसे विशेष काही न घडता मी इतर प्रवाशांमध्ये फारसे न मिसळता तो 48 तासांचा प्रवास पुरा होऊन पुरा होऊन मी नवी दिल्ली स्टेशनात एकदाचा पोहोचलो. दिल्लीला माझी पहिलीच भेट होती. पांडवांच्या प्राचीन इंद्रप्रस्थ नगरीच्या या नव्या अवताराची मला फारशी काही भुरळ पडली नाही. चौकशी केल्यावर मला समजले, की हरिद्वारला जाणारी गाडी जुनी दिल्ली या स्टेशनवरून सुटते. एक सायकल रिक्षा करून मी जुनी दिल्ली स्टेशनला पोहोचलो. दिल्लीचा हा भाग जुनाट आणि गचाळ होता. प्रेक्षणीय लाल किल्ला, जामा मशीद व बऱ्याच बऱ्याच इतर प्रदीर्घ अशा इस्लामिक राजवटीच्या अवशेषांच्या साथीदार होत्या आणि साक्षीदार सुद्धा. मुघल राजवटीमधील शेवटचा व दुर्बल बादशाह बहादूर शाह जफर याने याच लाल किल्ल्यामधून इंग्रजांविरुद्ध शिपायाचे बंड केले होते व ते बंड साफ अयशस्वी ठरले होते. अयशस्वी ठरले होते. सकाळी 8 वाजता सुटणाऱ्या डेहराडूनला जाणाऱ्या गाडीत मी बसलो. जवळ-जवळ 8 तासांनी गाडी हरिद्वारला पोहोचली. ऋषिकेशला जाणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सुटत असल्याचे मला कळले. मग हरिद्वारमध्येच काही काळ काढण्याचे मी ठरवले. बद्रीनाथाचा देव हरी व केदारनाथचा हर यांचे ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्या हिमालयाचे प्रवेशद्वार या संकल्पनेवरून या जागेचे नाव हरिद्वार पडलेले आहे. हरी की पावरी या ठिकाणाजवळून मोठ्या झोकात वाहणाऱ्या त्या विशाल आणि पवित्र गंगा नदीचे पहिले विशाल दर्शन मला घडले. ते सर्वच दृश्य श्वास रोखून घरायला लावणारे होते. तेथे बरेच प्रवासी यात्रेकरू त्यांच्या उद्योगात इकडे-तिकडे फिरत होते. पण त्या थंड आणि स्वच्छ अशा वाहत्या प्रवाहापासून माझे चित्त जराही विचलित होत नव्हते. मग माझ्या मनात एक अचानक विचार येऊन मी एक गोष्ट केली.
एक पिवळे धोतर, अर्ध्या बाह्यांचा एक पिवळा कुर्ता व पिवळ्या रंगाची एक झोळी मी विकत घेऊन टाकली. जवळच एका न्हाव्याकडे जाऊन मी मिशा भादरल्या व घेरा करून डोक्याचा चक्क गोटा केला. शेकडो वर्षापासून हिंदू परंपरेतील साधक असाच गोटा व शेंडी ठेवत असत. न्हाव्याच्या आरशामधले माझे नवे रूप पाहून मला फार आनंद झाला. मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने हिमशिखरांमध्ये राहणाऱ्या महान गुरूंच्या शोधात दूरवरच्या प्रवासाला निघालेला एक हुशार तरुण ब्रह्मचारी असे ते माझे रूप मला आरशात दिसत होते. हरी की पावरी या ठिकाणी मी गंगा स्नान केले. पिवळा कुर्ता आणि धोतर अंगावर चढवले. आजूबाजूच्या कित्येक साधूंच्या पायात चप्पल दिसल्याने माझ्या पायातल्या स्लीपर मी तशाच राहू दिल्या. माझ्या नजीकच्या भूतकाळातली माझी निशाणी म्हणजे माझा शर्ट पॅन्ट मी माझ्या गळ्यातल्या बॅगेत कोंबले व ज्यांना कोणाला हवे असेल तो घेऊन जाईल या विचाराने नदीच्या घाटावर ती बॅग मी सोडून दिली. आता मी बाकीच्या साधूंपैकीच एक दिसू लागलो होतो. माझ्या उजव्या हातात खांद्यावर लटकणाऱ्या झोळीत काही पुस्तके, एक पंचा, पेन्सिल, दात घासायचा ब्रश एवढेच काय ते सामान होते. माझ्या डाव्या खांद्यावर एक लोकरी घोंगडी होती. ध्यानासाठी आणि झोपण्यासाठी असा तिचा दुहेरी उपयोग होता. आता मला फक्त एक पाण्यासाठी भांडे म्हणजे कमंडलू घ्यायचे होते. जवळच्या दुकानातून तांब्याचा एक कमंडलू मी विकत घेतला. माझ्या जवळच्या पैशाची मी जरा मोजणी पण केली. अजूनही बऱ्यापैकी माझ्याकडे पैसे होते. ते मी माझ्या कुर्त्याच्या बाजूच्या खिशात ठेवून दिले. अचानक माझ्या हातातल्या ऐनिकार या घड्याळाकडे माझे लक्ष गेले. हे घड्याळ माझ्या आजोबांनी मला बक्षीस दिलेले होते. अंतिम सत्याच्या शोधात निघालेल्या एका साधकाच्या हातात हे घड्याळ किती विसंगत दिसेल ना, हे जाणवून मी ते हातातून काढले व अंघोळीच्या घाटाच्या पायरीवर सोडून दिले. आता हरिद्वारमध्ये मला थोडे भटकायचे होते. काय नेम, एखादा महान योगी मला येथेच भेटेल. हरी की पावरी येथून मला शिवालिक टेकड्या व कित्येक मंदिरांचे कळस आणि आश्रमांची छपरे दिसत होती. पुढे जाता जाता रामायणातील वानररूपी देव शक्तिमान हनुमानाचे एक छोटेसे देऊळ मला लागले. म्हाताऱ्या पुजाऱ्याने माझ्या कपाळावर गंधाचा टिळा लावला. मी दक्षिणा न दिल्याने तो नाराज झाल्यासारखे मला वाटले. मी त्याला ₹1 देताच त्याने मला दीर्घायुषी हो व सुखी राहा असा भरभक्कम आशीर्वादही दिला. मी बऱ्याच देवळांना आणि आश्रमांना भेटी दिल्या. अनेक साधू साधक मला दिसले. वैष्णव लोक कपाळावर गंधाचा उभा टिळा लावत होते. तर शैवांच्या कपाळावर भस्माचे आडवे पट्टे दिसायचे. शाक्त लोकांच्या कपाळावर लाल बुंद टिळे असायचे. इतर बऱ्याच प्रकारची व पूर्वी कधीही न पाहिलेली कपाळावरची ही चिन्हे मला बघायला मिळाली. चित्रविचित्र अंगरखे किंवा साधे केशरी धोतर किंवा कमरेभोवती केवळ एक लंगोटी अशा वेगवेगळ्या पेहरावातील लोक मला दिसत होते. लोकांचे लक्ष वेधून घेणारे, हातात त्रिशूळ घेऊन बिनधास्त इकडून तिकडे नागडे फिरणारे, केस पिंजारलेले असे कित्येक दिगंबर नागपंथीय लोक मला दिसले. निर्वाणी परमहंस आखाड्याच्या महामंडलेश्वर किंवा प्रमुख मठाधिपतींनी चालवलेल्या एका आश्रमात एका मठाधिपतींच्या जवळ एक केरळी शिष्य मला भेटला. त्याच्या माझ्या उच्चारावरून मी केरळचा आहे हे ओळखून त्याने मला भोजन प्रक्षालात नेऊन एक भांडे भरून गाईचे गरम दूध दिले. त्यानंतर आम्ही बरेच बोलत होतो. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेला तो माणूस होता आणि आता तो त्याच्या गुरूंच्या आश्रमात येऊन राहत होता. त्याची बायको मरण पावली होती. या आश्रमात शिकवणाऱ्या त्याच्या सुंदर कन्येबरोबर तो राहत होता. जेव्हा मी त्याला माझे नाव सांगितले, तेव्हा तो एकदम चकितच झाला. पण नंतर आणखी थोडा वेळ आमच्यात झालेल्या बोलण्यानंतर माझ्या खऱ्या जिज्ञासेची व हिंदू तत्वज्ञानातील माझ्या व्यासंगाबद्दल त्याची खात्री पटली. तू एक सच्चा साधक दिसतोयस आणि अजूनही कर्मठपणा बऱ्याच ठिकाणी उरलेला असल्यामुळे तू तुझा अभ्यास पुढे चालू ठेवू शकत नाहीये अशी मला शंका वाटते. त्यामुळे त्यांनी मला सल्ला दिला, की एक हिंदू नाव धारण कर. हिंदू नवशिके सुद्धा दीक्षा मिळाल्यावर त्यांची नावे बदलतात. हिंदू धर्मातला तुझा सर्वात आवडता देव कोणता आहे? त्याने मला विचारले. कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसणारे भगवान शंकर. मी म्हणालो, छान. मग मी तुला सुचवतोच, की शिवप्रसाद हे नाव एकदम छान आहे. आत्ताच हे नाव तू धारण कर. मी जेव्हा तुला मठाधिपती स्वामींकडे घेऊन जाईन ना, तेव्हा याच नावाने तुझी ओळख करून देईन. ठीक आहे ना?
त्याने मला विचारले, "तुम्हाला खरेच असे वाटते का? माझ्या या शोध प्रवासात या सर्व गोष्टींची मला आवश्यकता होती?" मी विचारले. तो म्हणाला, "हो, अगदी नक्कीच." कारण त्याने मग मला आपली सुंदर मुलगी श्रीदेवी हिला बोलवले व माझी ब्रह्मचारी शिवप्रसाद म्हणून ओळख करून दिली. त्यानंतर यापुढेही माझ्या या आध्यात्मिक प्रवासामध्ये मी याच नावाला चिकटून राहिलो व त्याचा मला बऱ्याच ठिकाणी उपयोगही झाला. मी त्यांचे नाव घेत नाही. माझे नवे मित्र सी. अय्यर यांनी मठाधिपतींशी माझी ओळख करून दिली. त्यांनी मला सुचवले, की मी आश्रमात राहून आश्रमाच्या शाळेत काही काम करत-करत ध्यानधारणा करावी. ते म्हणाले, "तुझी आध्यात्मिक हरकत नसेल, तर तुला उद्याच मी साधनेची दीक्षा देतो." पण पुढे ते असे म्हणाले, की "हरिद्वार हे एक पवित्र स्थान आहे. तुझी आध्यात्मिक ध्येय या आश्रमात राहून तू साध्य करू शकशील. आश्रमाच्या बाहेर मात्र तुला सांभाळून राहावे लागेल. हे कलियुग आहे, म्हणून बहुसंख्य साधू, संन्यासी, भोंदू खोटे असून ते तुला अंतिम सत्याकडे नेणाऱ्या सोप्या व जवळच्या आडमार्गाचे प्रलोभन दाखवतील व शेवटी तुझ्या पदरी निराशा येईल." त्यामुळे म्हणाले, की आजच्या नवीन युगातील काही जणांनी स्वतःचे हेलिकॉप्टर मालकीचे असून देखील त्यांच्या परदेशी शिष्यांसाठी ध्यानधारणेच्या वातानुकूलित खोल्या बांधलेल्या आहेत. ते एकदम बोगस आहेत. तुझ्यासारख्या उच्च शिक्षित व तरुण शिष्याच्या शोधात ते असतात. काही समजण्याच्या आतच तुम्ही त्या मंडळींच्या सापळ्यात अडकून पडता. साधू म्हणून नाटक करणे हे त्यांच्या चरितार्थाचे साधन आहे. व असल्या माणसांकडून तुला काय शिकायला मिळणार आहे? पण ठीक आहे, तू आता जा. श्री अय्यर तुला तुझी खोली दाखवतील. अशा प्रकारे ह्यांचा हिमालयाच्या हरी की पावरी किंवा हरिद्वार या क्षेत्रामध्ये प्रवेश झालेला आहे. आज आपण हे प्रकरण इथेच थांबवत आहोत. कारण आता आपली ध्यानाची वेळ झालेली आहे. पुढचा प्रसंग आणि पुढचं प्रकरण पुढच्या मंगळवारी वाचू. त्यावेळेला त्यात आलेले सगळे अनुभव आपल्याला जरूर ऐकायला मिळतील. तर आजच्या पुरतं हे पुस्तक वाचन मी थांबवत आहे आणि आपण ध्यानाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पाय एकमेकांमध्ये गुंफून घ्या. जिथे बसला असाल तिथे एकदम कम्फर्टेबली बसा, सुखासनात बसा. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफा आणि आपल्या मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. 3दा श्वास आतमध्ये घ्या. दीर्घ श्वास घ्या आणि हळू-हळू सोडा. 3दा ही प्रक्रिया करा. मन शांत आणि स्थिर होऊ द्या. आजूबाजूचा कुठलाही आवाज तुमच्या कानात येत नाहीये, असा विचार करा. मन शांत ठेवा. मन एकाग्र करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. दिनमानानुसार आज अमावास्या आहे. ही कार्तिक महिन्यातील अमावास्या. त्यामुळे या कार्तिक महिन्यामध्ये आपण दिवाळीचा पाडवा, दिवाळीचा पाडवा अनुभवलेला आहे. त्यानंतर कालभैरव जयंती, त्रिपुरी पौर्णिमा असे वेगवेगळे खूप सुंदर उत्सवाचे दिवस. त्रिपुरी पौर्णिमा तर फार मोठी उत्तम चांगल्या प्रकारची होती. हरिहर भेट हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. एकादशी, ही एकादशी होती यावेळेला ती श्री विष्णूंना जागे करण्याची. श्री विष्णू चातुर्मासात योग निद्रेत जातात, तर ते पुन्हा सृष्टीचा कारभार हातात घेण्यासाठी
जागृत होतात. त्यानंतर आता काल परवाच झालेली आपली आळंदीची एकादशी ही संजीवन समाधी ज्ञानेश्वर माऊलींची म्हणून ओळखली जाते. असं करत आज कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस. आज कार्तिक अमावास्या. आज आपण अमावस्येचे ध्यान करत आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित करा. 3दा पुन्हा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. आज ध्यानातून आपण आपल्या समस्त पितरांना मार्ग मिळावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठी पूर्णपणे क्षमा, प्रेम, माफी यांचा उपयोग करणार आहोत. असा विचार करा की आपण आपल्या संपूर्ण सासरच्या किंवा माहेरच्या ज्ञात अज्ञात जेवढे आपले पूर्वज आहेत त्यांच्या समोर हात जोडून उभे आहोत. त्यांना प्रेमाने विचारत आहोत, कसे आहात? तुमचा आध्यात्मिक प्रवास कसा सुरू आहे? तुम्ही आनंदी आहात ना? सुखी आहात ना? आपण जिवंतपणे त्यांच्याशी जर प्रेमाने कधी बोललो नसू, तर आज तुम्ही खूप प्रेमाने त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्ही साधत आहात. तुम्ही त्यांच्यासमोर हात जोडून नम्रपणे उभे आहात आणि त्यांना विचारत आहात. त्यांची विचारपूस करत आहात की तुम्ही कसे आहात? तुमच्यातील आत्मा त्या सर्व आत्म्यांना मनापासून प्रेमाने विचारत आहे. बघा, तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या आजूबाजूचं वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे. याची जाणीव तुम्हाला झालेली आहे. आजूबाजूचं पूर्ण वातावरण सुंदर झालेलं आहे. तुमच्या हृदयापासून त्यांच्यापर्यंत प्रेमाचा झरा वाहत आहे. एवढ्या वर्षात विचारला न जाणारा एक प्रश्न, तुम्ही कसे आहात? तुम्ही आनंदी आहात ना? तुम्ही सुखी आहात ना? हे त्यांच्याशी कोणी बोललेलं नाहीये. त्यांना कोणी विचारलेलं नाहीये. एक भौतिक जगातील आत्मा त्यांना विचारतोय, याचाच त्यांना फार मोठा आनंद झालेला आहे. तुम्हाला जाणवत असेल तुमच्या आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे आणि याची अनुभूती तुम्ही आता घेत आहात. तुमच्या फक्त एका आपुलकीच्या प्रश्नामुळे सर्व पूर्वज आनंदी झालेले आहेत. अनुभव घ्या.
श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आनंदावर आनंदाची अनुभूती घ्या. प्रेमाची अनुभूती घ्या. सर्व पूर्वजांपर्यंत तुम्ही प्रेम पोचवत आहात. ते त्यांना मिळत आहे. ते खूप आनंदी झालेले आहेत. त्यांना आनंद झालेला आहे. ते खुश झालेले आहेत. आता आपण माफी मागायच्या प्रोसेसमध्ये येऊया. कारण आनंदाचा झरा तुम्ही त्यांच्यामध्ये सुद्धा प्रस्थापित केला आहे. आता आपल्याकडून झालेल्या कळत-नकळत चुकांबद्दल आपण त्यांची माफी मागूया. हे पूर्वजांनो, आमच्याकडून कळत-नकळतपणे तुमचा अपमान, तुमची अवहेलना, तुम्हाला शारीरिक, मानसिक जर आम्ही काही त्रास दिला असेल, त्याबद्दल खरंच आम्ही तुमची मनापासून माफी मागत आहोत. खूप मनापासून आम्ही तुमची माफी मागत आहोत. आमच्याकडून घडलेल्या चुकांबद्दल आम्ही नतमस्तक आहोत. आमचा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा नव्हता. पण तुमचा आत्मा दुखावला गेलाय, याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. आणि त्याचंच परिचालन करण्यासाठी आम्ही आज तुमची मनापासून माफी मागत आहोत. आमच्याकडून तुम्हाला वेळेवर अन्न दिलं गेलं नसेल, वेळेवर तुमच्या गरजा पूर्ण झाल्या नसतील, आमची मुलं किंवा आम्ही तुमचा येता-जाता अपमान करत असू, आम्ही तुमच्या पैशावर हक्क दाखवला असेल, तुमच्या अस्तित्वालाच आम्ही नाकारलं असेल, तुम्हाला काही कळत नाही असं जाणवून दिलं असेल, तर या सगळ्या रोजच्या जीवनातल्या बारीक-बारीक घटना आठवून आता आम्हाला आमच्या चुका लक्षात येत आहेत. खूप छोट्या-छोट्या घटना होत्या, की आम्ही कळत-नकळत तुमचा सतत अपमान करत होतो. तुम्हाला लागेल असं बोलत होतो. याबद्दल खरंच मनापासून माझ्या सर्व कुटुंबियांतर्फे मी माफी मागत आहे. तुम्ही आम्हाला मोठ्या उदार मनाने माफ करावे, हीच विनंती. आम्ही केलेल्या चुकांबद्दल आम्हाला मनापासून तुम्ही माफ करा. श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. श्वास आत, श्वास बाहेर. मनात, नजरेत प्रेम असू द्या. विचारात माफी असू द्या. तुम्ही तुमच्या सर्व पूर्वजांसमोर उभे आहात, दोन्ही हात जोडून आणि त्यांना माफी मागत आहात. तुम्ही वाकून त्यांना नमस्कार करा. खाली बसा आणि डोकं जमिनीवर लावून त्यांची माफी मागा.
आमच्या जन्मापासून आजपर्यंत तुम्ही दिलेल्या सर्व उत्तमोत्तम गोष्टीवर आम्ही फक्त आमचाच हक्क दाखवला. त्यासाठी तुम्ही केलेले सर्व कष्ट आम्ही विसरलो. तुम्ही दिलेलं प्रेम सुद्धा आम्ही विसरलो. आम्ही फक्त आणि फक्त पैशाचा विचार केला आणि तुम्हाला वाळीत टाकलं. तुमचं अस्तित्व नाकारलं आम्ही. त्याबद्दल तुम्ही कधीही तक्रार केली नाही. कारण आम्ही तुमची मुलं होतो. त्यामुळेच तुमची महानता आता तुमच्या जागेवर आल्यावर आम्हाला कळत आहे. त्यामुळे कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल आम्ही मनापासून तुमची माफी मागत आहोत. तुम्ही आम्हाला माफ करावं एवढीच इच्छा आहे. होऊन गेलेल्या चुकांचं परिमार्जन फक्त क्षमा मागण्यात आहे. एवढंच आता आमच्या हातात आहे. त्यामुळे खूप मनापासून, खूप अंतःकरणापासून आम्ही माफी मागत आहोत. आम्हाला माफ करा. माफ करा. माफ करा. तीनदा श्वास आत घ्या, बाहेर सोडा. दीर्घ श्वास घ्या आणि बाहेर सोडा. आता धन्यवाद. आता आपण आपल्या पूर्वजांचे धन्यवाद म्हणणार आहोत, करणार आहोत. कारण जन्मापासून आत्तापर्यंत त्यांनी जे काही आपल्यासाठी केलं, त्यांनी आपल्याला जे काही उत्तमातील उत्तम दिलं, त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत. त्याबद्दल त्यांना आपण धन्यवाद करणार आहोत. प्रथमतः ज्या 2 आत्म्यांच्यामुळे आपला जन्म झाला, आपल्या आत्म्याचा प्रवास उत्तम व्हावा आणि आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी, आपण परमेश्वरास कबूल केलेलं आपलं कार्य पूर्ण व्हावं, मागच्या जन्मातील कर्म आपली संपावीत, ह्या सगळ्यांसाठी ज्या 2 आत्म्यांमुळे आपलं जीवन किंवा आपण जन्माला आलो, आपला हा आत्मा शरीर रूप धारण करू शकला आणि त्यामुळे आपण आपली आध्यात्मिक प्रगती करू शकलो. त्यासाठी आपण आपल्या सगळ्या पूर्वजांचे आभार मानूया. त्यांना धन्यवाद करूया, की त्यांच्यामुळेच आपल्याला आज आपली प्रगती करण्याची संधी आणि जन्म मिळाला. त्यांनी आपल्याला भौतिक सगळी साधनं आणि त्याचबरोबर संस्कारांचा ठेवाही दिला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्यासाठी जे योग्य आहे, तेच त्यांनी आपल्याला दिलं. हे आपले त्यांच्यासोबत असलेले कर्माचे देणे-घेणे आणि ऋणानुबंध आहेत. त्यामुळेच
आपण त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. पण परमेश्वराकडे प्रार्थना करून आपल्या पूर्वजांना सद्गती मिळावी यासाठी आणि त्यांची आपल्यावर अखंड कृपा राहावी यासाठी मात्र आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. आणि तो मार्ग आहे प्रेम, माफी आणि धन्यवाद. प्रेम, क्षमा, धन्यवाद. या 3 गोष्टींनी आपण आपल्या पूर्वजांना सद्गती मिळावी यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. त्यांच्यापर्यंत आपलं प्रेम पोहोचवायचं, त्यांची मनापासून माफी मागायची, तर ते आपल्याला क्षमा करतील, आपल्याला प्रेम देतील. प्रेम म्हणजे आशीर्वाद देतील आणि मगच आपल्या जीवनातील येणारे बरीच अडथळे दूर होतील. आणि त्यांना धन्यवादही द्या. कारण त्यांच्यामुळेच आपण आज या पृथ्वीवर जन्म घेतला आहे. त्यांनी आपल्यासाठी भौतिक सुखसुविधाही निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळेच आपण त्यांचे अत्यंत आभारी आहोत. अत्यंत ऋणी आहोत. आणि त्या पितृऋणातनं या मार्गे आज आपण उतराई व्हायचा प्रयत्न करत आहोत. दर अमावास्येला आपले सर्व पितर आपल्या दारात उभे असतात. फक्त त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याची, त्यांना माफी मागण्याची, त्यांना धन्यवाद द्यायचीच गरज असते. हे तुम्ही नक्कीच करू शकता. त्यांच्यासाठी एक पाण्याचा ग्लास नक्कीच ठेवू शकाल. त्यांना घासभर अन्न नक्कीच ठेवू शकाल. दही-भात, नुसता दही-भात ठेवून पाणी ठेवलं तरी त्या वासाने ते तृप्त होतील. कारण आपल्या पूर्वजांपैकी कोणता जीव अन्नान्न करून गेलेला आहे याची आपल्याला कल्पना नसते. तो जीव मुक्त होण्यासाठी, त्याच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही ठेवलेला प्रसादाचा वास जरी त्याच्यापर्यंत पोहोचला तरी तो मुक्त होईल आणि आनंदाने तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. त्यामुळे दही-भाताचा नैवेद्य आणि पाणी ठेवलं तरी सुद्धा तुमच्या पूर्वजांना ते पोहोचेल. खूप प्रेमाने आज तुम्ही त्यांना बघा, त्यांच्याशी बोलत आहात, त्यांना क्षमा मागत आहात, माफी मागत आहात आणि तुम्ही त्यांना धन्यवादही देत आहात. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे पूर्वज आज खुश झालेले आहेत, आनंदी झालेले आहेत, सुखी झाले आहेत, समाधानी झालेले आहेत. श्वासावर लक्ष केंद्रित करा. विचारांच्या मागे भटकू नका. मनातून आपल्या पूर्वजांना धन्यवाद द्या. श्वास 3दा आत, 3दा बाहेर. दीर्घ श्वसन घ्या.
हे सर्व पूर्वजांनो, तुम्हाला आमचा मनापासून नमस्कार. तुम्ही आम्हाला आमच्या सर्व चुकांबद्दल माफ केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही मनापासून तुमचे धन्यवाद करत आहोत. तुम्ही आपल्या सर्व कुटुंबाला आशीर्वाद द्यावा. आमची भरभराट व्हावी. आम्ही पण सुखी समाधानी जीवन जगावं. आमच्याकडून कळत-नकळत होणाऱ्या चुकासुद्धा आता पुढच्या पिढीला भोगाव्या लागू नयेत. आमचं वागणं त्यांच्याशी सुद्धा उत्तम व्हावं. आमच्याकडून पुढच्या पिढीला फक्त प्रेमच प्रेम मिळावं, असा आशीर्वाद तुम्ही द्या. हीच तुमच्याकडे मनापासून प्रार्थना. तुम्ही आपल्या स्वस्थानी जाताना आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा, हीच तुमच्याकडे नम्रपणे विनंती. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि हळूहळू आपल्या भौतिक शरीरात परत यायचं प्रयत्न करा. हळूहळू हातपाय हलवा. दोन्ही हाताची बोटं अशी वेगळी करा. एकमेकावर रब करा आणि मिळालेला आशीर्वाद, मिळालेली ऊर्जा ही आपल्या चेहऱ्यावरच्या डोळ्यांवर ठेवा. ही ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. आज आपल्याला आपल्या पूर्वजांनी आशीर्वाद दिलेला आहे. ते खूप प्रेमाने आणि आनंदाने स्वस्थानी गेलेले आहेत. आपण मागितलेली क्षमा, आपण केलेले त्यांचे धन्यवाद, त्यांना प्रेमाने विचारणा केलेली होती, त्याचा त्यांना खूप आनंद झालाय आणि ते खूप संपूर्ण तृप्त मनाने स्वस्थानी परत गेलेले आहेत. आणि आपण परमेश्वराकडे देखील प्रार्थना केली, की "हे परमेश्वरा, माझ्या सर्व पूर्वजांना सद्गती मिळू दे." त्यामुळेच त्यांनी आनंदाने आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. ते आशीर्वाद आपण आपल्या मस्तकावर, मनात साठवून ठेवूया आणि या ध्यानातून बाहेर येऊया. 5, 4, 3, 2, 1, 0. हळू-हळू डोळे उघडा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.